आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि याच कायद्याबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशाच्या 1 किलोमीटर अंतराचा निर्णय न्यायालयाने स्थगित केला आहे। याआधी सरकारच्या नव्या नियमानुसार आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरात असलेली शाळाच निवडता येत होती। मात्र 1 किलोमीटरची अट आरटीई कायद्यात कुठेही नाहीये। शिक्षण हक्क कायदा हा केंद्र सरकारचा आहे, त्यात राज्य सरकारकडनं सुधारणा करत 1 किलोमीटरची अट लादणं म्हणजे एका हाताने अधिकार देऊन दुसऱ्या हाताने काढून घेण्यासारखं आहे, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे। सरकारने 12 फेब्रुवारी 2026 रोजी आरटीए नियमांमध्ये सुधारणा करत आपल्या राहत्या घरापासून केवळ 1 किलोमीटर अंतरावरील ज्या काही शाळा असतील तिथेच आरटीए अंतर्गत प्रवेश मिळवता येईल अशी अन्यायकारक अट लादणारा शासन निर्णय काढला होता। त्याच्या विरोधात आम्ही माननीय उच्च न्यायालयात दाद मागितली, कारण राज्यात अनेक गाव, वाड्या, तांड्या, वस्त्या अशा आहेत की जिथून 1 किलोमीटर अंतरावर शाळा देखील उपलब्ध नाही। अशा परिस्थितीत गोरगरीब वंचित शोषित घटकातील विद्यार्थ्यांवर हा अन्याय करणारा नियम असल्याच्या अनुषंगाने आम्ही ती याचिका न्यायालयात दाखल केली होती। माननीय उच्च न्यायालयाने या निर्णयाला आता स्थगिती दिलेली आहे। या स्थगितीमुळे राज्यातील हजारो विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळणार असून त्यामुळे आता पालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल असं आम्हाला वाटतं।